हॅलो गाईज, मी रात्रीच्या 2 पोळ्या उरल्या होत्या बघा. तर मग काय बनव म्हणून मी काय म्हटलं, चला आता पोळीचा उपमा किंवा चिवडा. तुम्हाला आता तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहित नाही, पण माझ्या इकडे पोळीचा उपमा म्हणतात. चिवडा पण बोलू शकतात तुम्ही पोळीचा. 2 पोळ्या उरल्या होत्या चपात्या, तर मग याचे तुकडे करून घेत आहे मी आता मिक्सरमधून. बारीक करून घेते याला. ठीक आहे. हे बघा मिक्सरमधून फिरून घेतलं मी मस्त. जास्ती जाड पण नाही, जास्ती बारीक पण नको. ते एका भांड्यामध्ये काढून घेते. आता बघा त्याच्यासाठी साहित्य काय घेतलं मी. कांदा चिरून घेतला, टमाटर पण चिरून घेतलं, शेंगदाणे घेतले, कढीपत्ता घेतला आणि कांद्याची पात होती आणि कोथिंबीर थोडीशी. ठीक आहे. आता तेल टाकते. मोहरी, आपलं जिरं, कांदा टाकायचा मस्त. शेंगदाणे, कढीपत्ता, टोमॅटो, खूप छान लागतं बघ. हळद टाकायची, मिरची, 2 चम्मच तिखट टाकलं मग. आणि चवीपुरता मीठ. मला माहित होतं 2 चपात्याला किती मीठ लागतं, त्याप्रमाणे मी घेतलं. आता त्याच्यामध्ये मी मस्त बारीक केलेली चपातीचा उपमा किंवा पोहे बनवू शकतात. छान असं बनवून घेतला. 2 मिनिटं होऊ द्यायचं, ताट झाकून ठेवायचं मस्त. वाफेवर होतं ते. थोडीशी कोथिंबीर टाकते अशी. बघा हा आपलं छान मस्त झालेला आहे. बघा पोळीचा. आता ही कांद्याची पात, त्याच्यावर तुम्ही चिवडा पण टाकू शकतात, भारी लागतं मस्त लगे. ठीक आहे. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.